नमस्कार. आज मी इथे बनवणार आहे भरीव कारले, मसाले कारले करणार आहे. तर इथे हे बघा, मी असे हे कारले घेतलेले आहे. हे कारले मी स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहे. तुम्ही इथे लहान मोठे कसलेही आकाराचे कारले घेऊ शकता. तर आज इथे मी भरीव कारले बनवणार आहे, मसाले कारले. तर याची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं साहित्य लागणार आहे. इथे मी एक टमाटर घेतलेला आहे चिरून, एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. इथे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे कोथिंबीर मी यामध्ये बारीक करून घेतलेला आहे. इथे एक निंबाचा तुकडा घेतलेला आहे, निंबू कापून घेतलेला आहे अर्धा. इथे लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, जिरं, धनिया पावडर, फक्त आपल्याला गरम मसाला नाही टाकायचा आहे, आणि सोप घ्यायचे आहे. आणि हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे बारीक करून घेणार आहे. मी हे टमाटर आणि जो आपला चिरला यामध्ये टाकत आहे. 1 चमचापेक्षा कमीच लाल तिखट टाकून घेतलेला आहे. हळद अर्धा चमचापेक्षा कमी, धनिया पावडर, जिरं अर्धा चमचा, सोप, अद्रक लसणाची पेस्ट 1 चम्मच, आणि जो आपण निंबू कापलेला होता हा आपल्या यामधल्या बिया काढून घेऊ. आणि याच्यामध्ये आपण निंबाचा रस सोडून घेणार आहोत, पिळून घेणार आहोत. यामध्ये केला होता. आता यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ घालून घेतलं आहे. इथे टाकून घेऊया आमचूर पावडर अर्धा चम्मच. आणि आता हे आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. मसाला इथे वाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय छान असा इथे आपला हा मसाला वाटून झालेला आहे. आणि हा मसाला असाच खायला चवीदार लागतो. पैकी मी छानपैकी हा मसाला काढून घेतलेला आहे. जर तुम्ही अशापैकी कारले बनवले, भरीव कारले मसालेदार, तर हे कारले कडू नाही लागत. जे कारले खात नाही, ज्यांना कारले आवडत नाही बरेचशे लोकांना, तर नक्की एकदा अशापैकी कारले नक्की बनवून बघा. कारले अजिबात कडू लागत नाही, खायला खूप टेस्टी लागतात. तर हे बघा, अशा आपल्याला ह्या कारल्याला मी इथे चिरा मारून घेतलेला आहे. आणि अशा यामध्ये आपल्याला पूर्ण ह्या बिया, यामधल्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या. तर इथे मी पूर्ण कारल्याच्या बिया काढून घेणार आहे. इथे सगळ्या कारल्यामधले मी बिया काढून घेतलेल्या. कारले छोटे होते म्हणून मला थोडा वेळ लागला, तर कारले थोडे मोठे घेतले तरी चालेल. आता हे जो आपण मसाला बारीक करून घेतलेला होता तो मी या कारल्यांमध्ये भरून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर अशापैकी इथे हे सगळे कारले मी भरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याला असं कट मारून यामधल्या बिया काढून घ्यायचे आहे. आणि नंतर असा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि हे कारले मी एकदाच बनवले होते. माझ्या मिस्टरांना एवढे आवडले की म्हणले की असेच कारले नेहमी बनवत जा. ते कारले खात नव्हते, पण जेव्हापासून मी असे भरीव कारले मसाले कारले केले तेव्हापासून त्यांना खूप आवडायला लागले आहे. तर एकदा तरी मित्रांनो तुम्ही हे रेसिपी कारले मसाल्याची ट्राय करून बघा. खायला अतिशय छान लागतात आणि मोठ्यांपासून तर मुलांना खूप आवडतात. आता इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल मी तापवून घेतलेलं आहे. आणि हे बघा, अशापैकी इथे पूर्ण हे कारले भरून घेतलेले आहेत, बघू शकता अशापैकी. आणि याच्यामध्ये आपल्याला काही नाही, आता हे कारले यामध्ये असे टाकून घ्यायचे आहे. इथे टाकून घेतलं आहे. आता सर्व कारले टाकून झाल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपण याला असे झाकून ठेवू. कमी आचेवरती घेणार आहोत. इथे मी झाकून काढून घेतलेलं आहे. आता बघू, आता हे आपले कारले आपण याला अलटी पलटी करून घेऊ. आता इथे मी याच्यामध्ये आता काहीच नाही टाकलेलं आहे, हे बघू शकता. अशापैकी याला कलर आलेला आहे कारल्याला, तुम्ही बघू शकता. छानपैकी अलटी पलटी करून घेणार आहे याला. खालचा भाग आपण वरती करून घेऊ कारल्यांचा. हे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला कारल्यांचा असा कलर
होऊ देपर्यंत असे आपल्याला कारले शिजवून घ्यायचे आहे. यावरचं झाकण काढून घेत आहे. आता आपण बघूया आपले कारले कसे झाले. तर इथे बघू शकता, इथे आपले कारले झालेले आहेत. त्यावरती मी पुन्हा हा बारीक चिरलेला कांदा यावरती घालून घेणार आहे आणि आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मी यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये, तोच पाणी मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेला. तर इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण याला 5 मिनिटं शिजू दे. आणि इथे आपली कारल्याची भाजी झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण यावरती वरतून कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता मस्तपैकी अशी इथे आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. आणि मी वरतून इथे कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. ते एकदा तुम्ही अशापैकी कारले नक्की ट्राय करा.